नमस्कार मित्रांनो, प्रोग्रामिंग रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आहे फंक्शन्स. PHPमध्ये फंक्शन्स कसे क्रिएट केले जातात किंवा ज्याला आपण युजर डिफाईन फंक्शन म्हटलं जातं. त्यामध्ये कुठले पॅरामीटर्स, नॉन पॅरामीटर्स, वेगवेगळे टाईप्स असतात फंक्शनचे. तर तो जो पार्ट आहे आपल्याला बघायचा आहे, फंक्शन काय आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिले तर आपण हे बघूया, व्हॉट इज फंक्शन. फंक्शन काय असतं की फंक्शन एक कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण एक सॅम्पल कोड राईट करतो. सॅम्पल म्हणण्यापेक्षा पण त्याला म्हटलं जातं की पीस ऑफ कोड म्हणू शकतो आपण. एक कोड राईट केला जातो, कोड ब्लॉक राईट केला जातो, त्याने एक पर्टिक्युलर ॲक्शन होते किंवा टास्क परफॉर्म केलं जातं. फॉर एक्झाम्पल, मी ॲडिशनचा एक कोड राईट केला किंवा एक फंक्शन आहे की जे मी राईट केलं की ज्यामध्ये तो कोड मला कंटिन्युअसली यूज करायचा आहे. सपोज मला एखादं फंक्शन आहे की सपोज 3 नंबरची ॲडिशन आहे किंवा 2 नंबरची ॲडिशन आहे. हे फंक्शन मला काय करायचं आहे की अराऊंड 4 ते 5 वेब पेजेसवर यूज करायचे आहेत. मी तो कोड प्रत्येक ठिकाणी रिटर्डन्सी वाढवण्यापेक्षा मी काय करेल की त्याचं फंक्शन बनवेल एका फाईलमध्ये, आणि ते फंक्शन मी प्रत्येक पेजवरती जिकडे गरज असेल तिकडे मी त्याला काय करेल, कॉल करेल. यालाच म्हटलं जातं रियुजेबिलिटी, किंवा यासाठी फंक्शन्स आपल्याला गरजेचे असतात. तर त्यामध्ये आता 2 टाईपचे फंक्शन्स असतात PHPमध्ये. बिल्ट इन फंक्शन म्हणजे काय की जे लँग्वेजने ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले असतात. फॉर एक्झाम्पल, आपण मागील व्हिडिओजमध्ये किंवा जे काही आधीचे व्हिडिओज झाले त्यामध्ये वेगवेगळे फंक्शन वापरले. MySQL रिलेटेड फंक्शन्स बघितले आपण, फाईल अपलोडिंग रिलेटेड फंक्शन्स बघितले, किंवा फाईल हँडलिंगचे जे काही फंक्शन्स होते ते बघितले, स्ट्रिंग फंक्शन बघितले, काही ॲरे फंक्शन्स पण आपण बघितले. लिस्ट आउट केलेले होते मी स्ट्रिंग फंक्शन, ॲरे फंक्शन, की जे PHPने इन्स्टॉलेशन नंतर आपल्याला ऑलरेडी एक्झिस्टिंग मिळतात किंवा अवेलेबल होता. त्या कन्सेप्टला म्हटलं तर बिल्ट इन फंक्शन. आणि दुसरा जो टाईप असतो युजर डिफाईन फंक्शन. आता काय होतं की ते फंक्शनपेक्षा युजरला काहीतरी वेगळं लॉजिक राईट करायचं की वेगळं कोड राईट करायचं आहे, वेगळी फंक्शनॅलिटी करायची आहे. तर त्यासाठी काय केलं जातं की युजरला राईट्स दिलेलं असतो फंक्शन क्रिएट करण्याचा. तर तो फंक्शन त्या फंक्शन्सला म्हटलं जातं युजर डिफाईन फंक्शन. आता युजर डिफाईन फंक्शन जे आहे तर ते इथे कसे क्रिएट केलं जातं, तर इथे मी सिंटॅक्स राईट केला आहे. फंक्शन नावाचा कीवर्ड यूज केला जातो आणि पुढे फंक्शन नेम, आणि त्यामध्ये आतमध्ये पॅरामीटर फंक्शन ब्रॅकेटमध्ये ऑदर 2 कर्ली ब्रॅकेट, जे आपलं रेग्युलर सिंटॅक्स असतो फंक्शन क्रिएट करण्याचा. जर तुम्ही C लँग्वेज शिकला असाल तर त्यामध्ये सेमच फंक्शन टाईप राईट केला जातो. फक्त पॅरामीटरसाठी आपण जे व्हेरिएबल पास करतो तिकडे डॉलर वगैरे नसतो. ओके, तर हे फंक्शन्स या वेने आपण काय करतो, क्रिएट करतो. ओके, तर यामध्ये बघा यूज काय आहे फंक्शनचा. तर मेनली यूज हा कोड रियुजेबिलिटी आहे. फंक्शन मेक द कोड मच इझियर टू मेंटेन. कोड रियुजेबिलिटी झालं यानंतर तुम्ही तो मेंटेन करणं इझी असतं आपल्याला, त्यासाठी याचा यूज केला जातो. आणि कोडला ट्रेस करणं किंवा फाइंड आउट करणं, एरर्स वगैरे फाइंड आउट करणं हे इझी जातं. हा एक त्याचा ॲडव्हान्टेज आहे फंक्शन्सचा. त्यानंतर फंक्शन अजून बरेचसं बेनिफिट असतो की आपण ज्यावेळेस कोड राईट करतो तर तो कोड एक फॉर्मॅटिंग वगैरे प्रॉपर असतं, तर त्यासाठी पण यूज केलं जातं. रिडॅबिलिटी म्हटलं जातं, कोडची रिडॅबिलिटी प्रॉपर असते. रियुजेबिलिटी वेगळी आणि रिडेबिलिटी वेगळी. तर रिडेबिलिटी वगैरे आपल्याला त्याची मेंटेन करता येते. आता फंक्शन कसं क्रिएट केलं जातं तर त्याचं एक बेसिक एक्झाम्पल मी इथे दाखवलेलं आहे. तर या फंक्शनलाच आपण कसं वर्किंग करतो ते बघूया. मी काय केलं, एक फंक्शन कीवर्ड राईट केला आणि ॲड म्हणून एक फंक्शन राईट केलं PHP सिंटॅक्समध्ये. त्यामध्ये 2 व्हेरिएबल घेतले, $A=20, $B=30. यानंतर त्यांचं ॲडिशन केलं आणि हे फंक्शन वरती कॉल केलं आहे. तुम्ही खाली कॉल करू शकता, वरती कॉल करू शकता, बट मी वरती कॉल केलं आहे ॲड म्हणून आणि सेमिकोलॉन, आणि तो ऑटोमॅटिकली आपल्याला त्याचं आउटपुट काय करेल, प्रिंट करेल 50. तर हे एक फंक्शनचं बेसिक एक्झाम्पल आहे. फंक्शन असं राईट केलं जातं. मग आता बघा, फंक्शनचं राईट करताना वेगवेगळे केसेस असतात. त्यामध्ये हे जे युजर डिफाईन फंक्शन त्याच्यामध्ये पॅरामीटराईज आणि नॉन पॅरामीटराईज फंक्शन असतात. तर ते मागचं जे स्क्रीनवरती आपण जे हे बघितलं ते नॉन पॅरामीटराईज फंक्शन होतं. बट यामध्ये अजून एक केस असते की जर तुम्ही ग्लोबल व्हेरिएबल यूज केले तर ते कसे वर्किंग करतात. फॉर एक्झाम्पल, पहिल्या फंक्शनमध्ये फंक्शनच्या आतमध्येच पॅरामीटर यूज केले होते, ज्याला आपण लोकल व्हेरिएबल म्हटलं जातं, किंवा लोकल व्हेरिएबल क्रिएट करून मग आपण ते वर्किंग केलं. आता इथे मी ग्लोबल व्हेरिएबल क्रिएट केलेले आहे $x आणि $y. तर यांना जर डायरेक्ट आपण फंक्शनमध्ये कॉल केलं खाली तर ते वर्किंग करत नाही. मग त्याकरता त्यांना ग्लोबल्स या कीवर्डने काय केलं जातं, ते कॉल केले जातं. $x, $y हे ग्लोबल आहे. ते ग्लोबल कीवर्डने इकडे कॉल केले फंक्शनमध्ये आणि नंतरनं त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं. तर या कन्सेप्टला ग्लोबल व्हेरिएबल थ्रू फंक्शन्स कसं वर्कआउट करतं तर ते मी इथे दाखवलेलं आहे. ओके, आता विथ पॅरामीटर ऑर आर्ग्युमेंट, ज्याला आपण पॅरामीटर म्हटलं जातं,
फॉर एक्झाम्पल इथे या केसमध्ये मी काय केलं, एक फंक्शन क्रिएट केलं आहे कॅल नावाचं, म्हणजे थोडक्यात कॅल्क्युलेट वगैरे जे तुम्ही फंक्शनला नेम देता कुठलंही नेम देऊ शकता. तर $x $y हे दोन काय केले आपण पॅरामीटर पास केले त्याच्यामध्ये. यानंतरनं त्यांना खाली इको $x + $y यांना आपण प्रिंट केलं आहे, इकोने आपण प्रिंटिंग करतो. ओके, हे मग आता बघा कॅल हे फंक्शन जेव्हा कॉल करतो तर मागील फंक्शनमध्ये आपण बघितलं होतं की त्यामध्ये आपण एम्प्टी होते, नॉन पॅरामीटराईज होते. आता इथे तुम्ही पॅरामीटराईज यूज करतात. हे दोन पॅरामीटर मी पास केले 20, 40. हे दोन पॅरामीटर एक्सला मिळणार एक 20, वायला मिळणार 40 आणि आपण त्याला काय करू शकतो x + y याने प्रिंटिंग करू शकतो. सेम आहे आता पॅरामीटराइजच फंक्शन आहे, बट त्याची व्हॅल्यू मला रिटर्न करायची, म्हणजे जे इनबिल्ट फंक्शन असतं आपल्याला, बिल्ट इन फंक्शन जे असतात तर ते कसे पॅरामीटरची व्हॅल्यू रिटर्न करतात किंवा आपल्याला जे आउटपुट रिटर्न करतात. सिमिलर इथे आउटपुट रिटर्न करतो त्या कन्सेप्टला आपण जनरली काय म्हटलं जातं, रिटर्न व्हॅल्यू असलेलं फंक्शन. फॉर एक्झाम्पल मला काय करायचं आहे की एखादं व्हेरिएबल आहे किंवा एखादं फंक्शन किंवा 2-3 व्हॅल्यूज आहेत, त्या व्हॅल्यूजचे मला काय करायचं आहे, काहीतरी ॲडिशन करायची आहे. ती ॲडिशनवर पुन्हा मला प्रोसेस करायची पुढे जाऊन, त्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे किंवा त्याचा ॲव्हरेज काढायचं आहे वगैरे, XYZ कंडिशन्स असू शकता. ती यूज करायची असेल तर मी इथे रिटर्न वापरेल प्रिंटऐवजी. फॉर एक्झाम्पल फंक्शन टोटल $x $y हे फंक्शन यूज केलं, त्याची व्हॅल्यू आपण रिटर्न केली ॲडिशन जी आहे ती. का तर इथे मी प्रिंट नाही केलं, इको नाही वापरलं, इथं रिटर्न वापरलं. जेव्हा मी रिटर्न करतो त्यावेळेस मला एक व्हेरिएबल लागतो रिझल्ट नावाचं. मी एक व्हेरिएबल क्रिएट केला $res मीन्स रिझल्ट = टोटल 5,70. ओके, म्हणजे 70. मग त्याचं जे काही आउटपुट आहे तर ते मी पुढे जाऊन प्रिंट केलं. तर प्रिंटऐवजी तुम्ही त्याच्यावर अजून मल्टिप्लिकेशन जे काही ऑपरेशन आहे, म्हणजे तुम्हाला ती व्हॅल्यू नंतरनं पुन्हा कोडमध्ये यूज करायची असेल तर त्यावेळेस रिटर्न असलेलं फंक्शन काय केलं जातं, यूज केलं जातं. ओके, यानंतरनं डिफॉल्ट पॅरामीटर व्हॅल्यू असलेलं फंक्शन, अजून ही एक केस असते फंक्शन्समध्ये PHPमध्ये. तर डिफॉल्ट पॅरामीटरवालं फंक्शन, या फंक्शनमध्ये काय केलं जातं की सपोज मला काय करायचे, टोटल फाइंड आउट करायची आहे. तर टोटल मागच्या स्क्रीनवर जे फंक्शन होतं आपल्या मागच्या स्लाईडवरती, तर ते होतं 2 पॅरामीटर x + x, y असे 2 घेतलेले होते. आता मी काय केलं आहे की मला काही केसेस अशा येणार आहे माझ्याकडे की ज्याच्यामध्ये 3 व्हेरिएबल असणार आहे किंवा काही केसेसमध्ये 2ची ॲडिशन असणार आहे. पण मग मला एकच फंक्शनमध्ये कसं हँडल होईल तर ते मी असं करू शकतो $x + $y पण आणि $z. बट इथे काय केलं आहे मी, $zची जी व्हॅल्यू आहे तर ती डिफॉल्टली 0 ठेवलेली, म्हणजे तो पास केला तर ओके आणि नाही केला तरी ओके. म्हणजे या वेने तो वर्किंग करतो. फॉर एक्झाम्पल इथे खाली रिझल्टमध्ये दाखवलेलं आहे टोटल 5,70. तरी हे फंक्शन एरर देणार नाही, प्रॉपरली वर्किंग करेल. बिकॉज काय केलं आहे की यामध्ये झेडची व्हॅल्यू जी होती तिसऱ्या पॅरामीटरची ती डिफॉल्टली 0 सेट केलेली. बट मला 3 व्हॅल्यू पास करून करायचं असेल तरी मी करू शकतो. मी परत त्याला खाली कॉल केलेलं आहे टोटल 10, 20, 30 आणि मग परत ॲव्हरेज नावाने त्याला डिवाईड केलेलं आहे त्या व्हेरिएबलला. तर या वेने त्याचं वर्किंग चालतं. तर या फंक्शन्सला म्हटलं जातं डिफॉल्ट पॅरामीटर व्हॅल्यू असलेलं फंक्शन. ओके, VS कोडमध्ये मी एक प्रोजेक्ट फोल्डर बनवलं आहे PHP डेमो, आणि त्यामध्ये आता मी फाईल क्रिएट करतो आहे फंक्शन डेमोसाठी. मी इथे जातो आहे आणि न्यू फाईल क्रिएट करतो, फंक्शन demo.php. ओके, ही फाईल क्रिएट झालेली आहे. ओके, हा माझा PHP सिंटॅक्स. पहिलं फंक्शन मी राईट करतो आहे डिफॉल्ट पॅरामीटर असलेलं ॲड नावाने, ज्याच्यामध्ये डिफॉल्ट नाही, ज्याच्यामध्ये आपल्याला कुठलंच पॅरामीटर नाही आहे, एम्प्टी असतं, पॅरामीटर्स नसलेलं नॉन पॅरामीटराइज फंक्शन म्हटलं जातं याला. ओके, तर हे आहे नॉन पॅरामीटराइज फंक्शन. याला तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकतो नॉन पॅरामीटराइज. ओके, हे यामध्ये मी काय केलं आहे की $x = 20, $y = 30. ओके, आणि इको केलं $x + $y. ओके, हे जे फंक्शन आहे या फंक्शनला म्हटलं जातं नॉन पॅरामीटराइज फंक्शन. याला कॉल करायचं असेल तुम्ही इथे कॉल करू शकता, अजून कुठे करायचं असेल तर करता येईल. मी इथे BR घेतो, याचं आउटपुट आपल्याला काय होणार आहे, मिक्स होणार आहे त्यामध्ये, म्हणजे एका लाईनवर येईल. म्हणून मी इथे
बी आर प्रिंट करतो आहे, जो आपण आय थिंक मागच्या एका प्रोग्राममध्ये बघितलेला आहे किंवा मागच्या एका डेमोमध्ये व्हिडिओजमध्ये आपण ते कवर केलेलं होतं बी आरचं वर्किंग. आता मला काय करायचं आहे, पुढचं फंक्शन राईट करायचं आहे ज्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, पॅरामीटर पास केले होते. ओके, किंवा मी ग्लोबलवालं आधी घेतो फंक्शन ॲडिशन, बट यामध्ये मला काय करायचं आहे, ग्लोबल व्हेरिएबल यूज करायचे आहे. आता $x इज इक्वल्स टू 40, $y इज इक्वल्स टू 50. हे दोन व्हेरिएबल आहे. मी इथे काय करणार, त्याला ग्लोबल्स ग्लोबल कीवर्ड $x, $y. ओके, इको $x प्लस $y. ओके, ह्याने तुमचं ते वर्किंग करणार. ओके, हे फंक्शन पुन्हा मी खाली कॉल करतो आहे ॲडिशन म्हणून. ओके, यानंतर ना याला इको करतो, म्हणजे याचा आउटपुट पण सेपरेट लाईन होईल. यानंतर मला काय करायचं, पुढे पॅरामीटराइज फंक्शन राईट करायचं आहे. फंक्शन मल्टिप्लिकेशन $x, $y, दोन व्हेरिएबल घेतले. त्यामध्ये इको $x इंटू $y. हे पॅरामीटराइज फंक्शन झालं. याला कॉल करायचं आहे मल्ट त्यामध्ये 5, 3 दोन व्हेरिएबल पास करतो मी. पुन्हा बी आर घेतो. आता मला पुढचा कवर करायचा आहे. यामध्ये मला काय करायचं आहे, इकडे आता रिटर्न असलेलं फंक्शन राईट करायचं आहे. तर फंक्शन टोटल $x, $y आणि यांची मी टोटल रिटर्न करणार आहे. रिटर्न $x प्लस $y. $result इज इक्वल्स टू टोटल, या दोन नंबरची जी काही टोटल असणार आहे ती यातनं रिटर्न करणार. पॅरामीटर पास करायचं आहे. इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू मी पास करतो आहे 30, वायची व्हॅल्यू मी पास करतो आहे 60. ओके, याला इको करूया $result. यानंतर ना सेम फंक्शन आपण राईट करूया कॅल्क्युलेट नावाने. यामध्ये मी $x, $y, $z. बट झेडची व्हॅल्यू जी आहे ती मी काय करतो आहे, डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करतो आहे, जी की 0 सेट केलेली असते. याला डिफॉल्ट पॅरामीटराइज फंक्शन म्हटलं जातं किंवा डिफॉल्ट पॅरामीटर म्हटलं जातं फंक्शनमध्ये. आता मला काय करायचं आहे, इथे याला मी $result1 म्हणून एक व्हेरिएबल घेतो इज इक्वल्स टू कॅल. आता यामध्ये मला काय करता येईल, दोन व्हॅल्यू पास करायचे आहे तर त्याही मी पास करू शकतो. समजा 10, 20 पास केलं. ओके, दोन कंपल्सरी आहे, तिसरं नाही पास केलं तरी चालतो. बट मला परत काहीतरी करायचं आहे result2 म्हणून, अजून तो लागणार आहे इन फ्युचर. 3 नंबर कॅल्क्युलेट करायचे. तर इथे 10, 20, 30 सपोज हे मी दिलं तर तो एक डिफॉल्ट पॅरामीटरचं हेच सेम फंक्शन आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. तर इथे मी त्याला आता प्रिंट करून दाखवतो आहे result1 br इको $result2. ओके, हे तर यामध्ये आपण ऑल डेमोज कव्हर केलेले फंक्शनचे. यामध्ये पहिला जो होतो आपलं नॉन पॅरामीटराइज फंक्शन, यानंतर ग्लोबल व्हॅल्यू यूज करून नॉन पॅरामीटराइज फंक्शन. इकडे पॅरामीटराइज फंक्शन यूज केलं आहे, ज्यामध्ये दोन व्हॅल्यू वापरले. आपण किती पण पॅरामीटर घेऊ शकतो असं काही नाही आहे. यानंतर ना इथे रिटर्न व्हॅल्यू असलेलं फंक्शन, यानंतर रिटर्न व्हॅल्यू विथ डिफॉल्ट पॅरामीटर हे फंक्शन आपण यूज केलं आणि त्यांचं वर्किंग बघितलं. तर याला रन करून बघूया एकदा आपण. localhost /php demo
यानंतर ना फंक्शन डॉट PHP. ओके, तर हे त्याचे आउटपुट्स आले. पहिलं आउटपुट आलं आहे आपलं याचं 20 + 30, ओके 50. यानंतर ना दुसरं पॅरामीटर ॲडिशन फंक्शन कॉल केलं होतं. आय थिंक आपण यामध्ये 40 आणि 50 हे कॉल केलं आहे, तिकडे 90 आलेलं आहे. यानंतर इकडे आपण परत मल्टिप्लिकेशन कॉल केलं आहे, त्यामध्ये आपल्याला 15 व्हॅल्यू आलेली आहे. यानंतर इथे आपण एक BR पास नव्हता केला. इथे टोटल आपण रिटर्न व्हॅल्यूवालं फंक्शन कॉल केलेलं आहे, ज्याच्यामध्ये 90 व्हॅल्यू आलेली आहे. यामध्ये टोटल 30 आणि 60ची. पुन्हा इथे आपण कॅल्क्युलेट फंक्शन कॉल केलं आहे, ज्यामध्ये 10 आणि 20 त्याची व्हॅल्यू आपल्याला 30 दिलेली आहे. आणि 3 नंबरची ॲडिशन केली 10, 20, 30, त्याची व्हॅल्यू आपल्याला 60 मिळालेली आहे. ओके, हे त्यांचं आउटपुट आहे. तर हे जे होतं हे याचं एक्झाम्पल होतं की फंक्शन कसे वर्कआउट करतात. तर हे बेसिक एक्झाम्पल्स घेतलेले, यामध्ये तुम्ही स्वतःचे ओन लॉजिक्स राईट करू शकता. जसं आपण रिकर्शन फंक्शन राईट करतो, किंवा मग आपण मोठा ब्लॉक कोड राईट केलेलं फंक्शन असेल ते, किंवा हे सेपरेट फाईलमध्ये कॉल करून तुम्ही पुन्हा दुसऱ्या पेजवर वगैरे कॉल करू शकता. तर या कन्सेप्टला म्हटलं जातं फंक्शन्स. तर हे जे आहेत हे युजर डिफाईन्ड फंक्शनचे टाईप आहे. बिल्ट इन फंक्शन हे त्या टॉपिकवर आपण घेतलेले आहे, स्ट्रिंग रिलेटेड फंक्शन किंवा ॲरे रिलेटेड फंक्शन्स. तर ते व्हिडिओ पण तुम्ही बघा. व्हिडिओ आवडला तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.